आजचा टॉपिक जो आपल्या व्हिडिओचा आहे तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, स्पेशली इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये. कारण इंडियामध्ये व्हॉट्सॲप युजर्सची संख्या ही जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. इंडियामध्ये 500 मिलियनपेक्षा जास्त लोक व्हॉट्सॲप वापरतात. बरोबर गेस केलं तुम्ही. आजचा टॉपिक आहे व्हॉट्सॲप मार्केटिंग. व्हॉट्सॲप मार्केटिंग सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कारण व्हॉट्सॲप मेसेज ओपन होण्याचे पर्सेंटेज इंडियामध्ये 90 to 98% आहेत. म्हणजेच तुम्ही कोणाला मेसेज केला व्हॉट्सॲपवर की 90 ते 98% शक्यता असते की तो माणूस तुमचा मेसेज नक्की उघडेल. हेच ईमेलची ओपन होण्याची संख्या असते ऑन एन ॲव्हरेज 20 ते 30%. ऑर्गॅनिक मार्केटिंगचे 5 ते 10%. पण व्हॉट्सॲप मार्केटिंग 90 to 98%. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट्सॲप मार्केटिंग, व्हॉट्सॲप मार्केटिंगचे प्रकार, व्हॉट्सॲप मार्केटिंग ब्रॉडकास्ट आणि API यांच्यामधला फरक आणि हो, व्हॉट्सॲप स्ट्रॅटेजी कशी वापरायची. व्हॉट्सॲप मार्केटिंग म्हणजे कस्टमर्सना कनेक्ट करून व्हॉट्सॲपवर तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करणं, कस्टमरसोबत कनेक्ट करणं. हे किती प्रकारे होते? एक, प्रोडक्ट सर्व्हिस प्रमोशन, म्हणजेच नवीन कोणतं प्रोडक्ट लॉन्च झालं की ते तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचवणं. तसेच नवीन असलेल्या ऑफर्स, तुमचे डिस्काउंट्स, तुमचे सेल्स याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन कस्टमर्सना पाठवणं डायरेक्टली व्हॉट्सॲप थ्रू. दोन, कस्टमर सपोर्ट, म्हणजेच क्लायंटचे किंवा कस्टमरचे असलेले डाऊट्स, त्यांच्या असलेल्या क्वेरी या सगळ्या व्हॉट्सॲपवर रिझॉल्व्ह करणं. तीन, ऑर्डर अपडेटसाठी, म्हणजेच तुमची ऑर्डर कन्फर्म झाली, तुमची ऑर्डर डिस्पॅच झाली, तुमची ऑर्डर निघाली, हे सगळे मेसेजेस ऑटोमेटेड पद्धतीने व्हॉट्सॲपवर तुमच्यापर्यंत पोहोचवणे. फोर्थ, रिलेशनशिप बिल्डिंगसाठी, म्हणजेच रेग्युलर व्हॅल्युएबल अपडेट्स कस्टमर्सपर्यंत व्हॉट्सॲप थ्रू पाठवणं. त्यामध्ये येतात टिप्स, इनसाइट्स, इम्पॉर्टंट अपडेट्स. याने लोक तुमच्यासोबत जास्त कनेक्ट राहतात. व्हॉट्सॲप मार्केटिंगसाठी 3 ऑप्शन्स आहेत. एक, आपलं रेग्युलर व्हॉट्सॲप ॲप. सेकंड, व्हॉट्सॲप बिझनेस. आणि थर्ड, व्हॉट्सॲप API. हे तीनही खूप वेगळे आहेत. या तिन्हीमधला फरक समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. व्हॉट्सॲप बिझनेस वर्सेस व्हॉट्सॲप बिझनेस API नक्की काय फरक आहे, चला बघूयात. व्हॉट्सॲप बिझनेस हे फ्रीमध्ये अवेलेबल आहे. हे प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून तुम्हाला डाउनलोड करता येतं. यात नक्की काय मिळतं? बिझनेस प्रोफाईल, नाव, ॲड्रेस, वेबसाईट, डिस्क्रिप्शन हे सगळं तुम्ही टाकू शकता. कॅटलॉग, तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस लिस्ट करता येतात. क्विक रिप्लाईज, कॉमन मेसेजेस सेव्ह करता येतात आणि रिप्लाय देखील. लेबल्स, कस्टमर्सला कॅटेगरीजमध्ये ऑर्गनाईज करता येतं. ब्रॉडकास्ट लिस्ट, एकाच वेळी मल्टिपल कॉन्टॅक्ट्सला मेसेज करता येतात. ब्रॉडकास्ट लिस्टची देखील मर्यादा असते. मॅक्झिमम 256 चॅट्सपर्यंत तुम्ही ब्रॉडकास्ट करू शकता. त्यात पण ज्यांनी तुमचा नंबर सेव्ह केलाय त्यांच्यापर्यंतच तुमचा मेसेज पोहोचणार. रिप्लाय आल्यावर ते इंडिव्हिज्युअल चॅटमध्ये येतात. हे स्मॉल बिझनेससाठी स्टार्टिंगला चांगलं आहे, पण जर तुम्हाला स्केल करायचं आहे तर हे सफिशियंट नाही. आता बघूयात व्हॉट्सॲप बिझनेस API. हे ऑफिशियल मेटाचं प्रोडक्ट आहे, स्पेशली बिझनेससाठी डिझाईन केलेलं. यात काय मिळतं? बल्क मेसेजिंग, हजारो लाखो कॉन्टॅक्ट्सला एकाच वेळी करता येतात. ऑटोमेशन, चॅटबोट्स, ऑटोमेटेड रिस्पॉन्सेस तुम्हाला करता येतात. CRM इंटिग्रेशन, कस्टमर डाटा सोबत कनेक्ट करता येतं. ॲनालिटिक्स, कोणाला मेसेज गेला, कुणी उघडला, कुणी रिप्लाय केला हे सगळं समजतं. ग्रीन टिक व्हेरिफिकेशन, ऑफिशियल बिझनेस बॅच. APIची काय रिक्वायरमेंट आहे बघूयात. सगळ्यात फर्स्ट, मेटाचं बिझनेस व्हेरिफिकेशन लागतं. सेकंड, थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म वापरावे लागतात. फॉर एक्झाम्पल वाटी, एअरसेन्सी, इंटरकेट. मंथली कॉस्ट 2000 to 5000 पासून सुरू होते. आता तुम्ही म्हणाल चेतना, आम्ही कोणतं वापरायचं, कोणत्या स्टेजला कोणतं वापरायचं सांगते. जर तुम्ही न्यू बिझनेस ओनर असाल तर तुम्ही व्हॉट्सॲप बिझनेसवर स्टिक राहू शकता. पण जेव्हा तुम्हाला वाटेल तुमचा कस्टमर बेस हा 500 कस्टमर्सपेक्षा जास्त झालेला आहे तेव्हा तुम्ही APIला शिफ्ट होऊ शकता. व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट स्ट्रॅटेजी आता प्रॅक्टिकली बघूयात. व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टसाठी हे 5 रूल्स आहेत. रूल 1, नेहमी परमिशन घ्या. रॅन्डम लोकांना व्हॉट्सॲपवर मेसेजेस पाठवू नका. ज्या लोकांनी ऑप्ट इन केलं आहे व्हॉट्सॲप अपडेटसाठी, व्हॉट्सॲप मेसेजेससाठी, त्यांनाच तुमचे अपडेट जाऊ द्यात. ते कसं करायचं सांगते. इंस्टाग्रामवर सांगा व्हॉट्सॲप अपडेटसाठी जॉईन असा मेसेज करा, किंवा वेबसाईटवर फॉर्म, व्हॉट्सॲप अपडेटसाठी नंबर द्या, किंवा इन पर्सन व्हॉट्सॲपवर अपडेट्स हवेत का, हवे असेल तर येस टाईप करा. रूल 2, व्हॅल्यू फर्स्ट, प्रमोशन लेटर. 80% मेसेज हे व्हॅल्युएबल असले पाहिजे, म्हणजेच टिप्स, इनसाइट्स, फ्री रिसोर्सेस. आणि 20% मेसेजेस प्रमोशन्स, ऑफर्स आणि प्रोडक्ट लॉन्च. लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त प्रमोशनल मेसेज पाठवले तर लोक ब्लॉक करतील. रूल 3,
टायमिंग्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सकाळी 9 ते 11 किंवा संध्याकाळी 6 ते 8 हे सगळ्यात बेस्ट टायमिंग आहे. लक्षात ठेवा, रात्री 9-10 नंतर मेसेजेस करणं प्रमोशनल टाळा. लोकांना डिस्टर्ब करू नका. रूल 4, फ्रिक्वेन्सी मेंटेन करा. जर तुम्ही लोकांना रोज मेसेज केले तर ते ब्लॉक करण्याचे चान्सेस वाढतात API मध्ये. सो तुम्ही तुमचे प्रमोशनल प्लस तुमचे टिप्सवाले जे पण काही ऑफर्सवाले मेसेजेस असतील ते मॅक्झिमम वीकमधून 2 ते 3 करू शकता. रूल 5, पर्सनल टोन ठेवा. लक्षात ठेवा, व्हॉट्सॲप हे पर्सनल कन्व्हर्सेशनल मेसेजिंग ॲप आहे. तिकडे तुम्ही ईमेलवाली लँग्वेज जर वापरली तर ती लोकांना रिलेट होणार नाहीये. म्हणून नेहमी कन्व्हर्सेशनल कॉन्टेंट ठेवा मेसेजेसमध्ये. फॉर एक्झाम्पल, नमस्कार, आज एक क्विक टिप्स आहे तुमच्यासाठी, हे बेटर आहे. किंवा डिअर कस्टमर, प्लीज फाइंड बिलो आवर लेटेस्ट ऑफर. आता बघूया व्हॉट्सॲप ऑटोमेशन म्हणजेच चॅटबॉट कसा बनवायचा. व्हॉट्सॲप मार्केटिंगमध्ये सगळ्यात पॉवरफुल फीचर आहे ते म्हणजे ऑटोमेशन, जे माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे. तर चॅटबॉट म्हणजे काय? चॅटबॉट म्हणजे ऑटोमेटेड कन्व्हर्सेशन जी तुमच्या कस्टमर सोबत तुम्ही अवेलेबल नसताना पण होते. एक एक्झाम्पल सांगते. प्रिया नावाची एक मुलगी आहे, तिचा ऑनलाईन साड्यांचा बिझनेस आहे. ती इंस्टाग्रामवर ऍड देते. व्हॉट्सॲपवर सारी असा मेसेज करा, ऑटोमॅटिकली सारीचा कॅटलॉग ऍक्सेस करा. मग आता कोणी जर व्हॉट्सॲपवर कोणी सारी मेसेज केला की त्यांना ऑटोमॅटिकली रिप्लाय फर्स्ट जातो, नमस्कार तुमचा कॅटलॉग येतोय. रिप्लाय 2, कॅटलॉग इमेजेस ऑटोमॅटिकली पाठवताय. रिप्लाय 3, कोणती साडी आवडली किंवा ड्रेस आवडला, साईज, कलर ऑप्शन्स पाहायचे आहेत का. रिप्लाय 4, तुमची ऑर्डर जर कन्फर्म करायची असेल तर इथे क्लिक करा. हे सगळं ऑटोमॅटिकली होतंय. यामध्ये प्रियाला काहीच करायची गरज नाही. आता आपण काही चॅटबॉटचे टूल्स बघूयात. ManyChat व्हॉट्सॲप प्लस इंस्टाग्राम ऑटोमेशनसाठी सगळ्यात पॉप्युलर आहे. वाटी व्हॉट्सॲप बिझनेस API बेस्ड इंडियामध्ये खूप पॉप्युलर आहे. एअरसेन्सी इंडियन टूल, अफोर्डेबल आणि चांगले फीचर्स देखील आहे. आता एक मेटा ॲड आणि व्हॉट्सॲपची कॉम्बिनेशन टिप देते. हे मी माझ्या मेटा ॲड पेड कोर्समध्ये देखील शिकवते. मेटा ॲडच्या लीड्स तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सॲपवर घेऊ शकता. व्हॉट्सॲपवर त्यांना कन्वर्ट करून घेतलं की त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशनचे तसेच त्यांच्यासोबत कनेक्टेड राहण्याचे चान्सेस जास्त वाढतात आणि इथून तुमचे कन्व्हर्जन आणि तुम्हाला बिझनेस मिळायला सुरुवात जास्त होते. आता एक रिअल केस स्टडी सांगते कसं हे व्हॉट्सॲप बिझनेस तुम्ही इफेक्टिव्हली वापरू शकता त्याचं उदाहरण म्हणून. एक क्लायंट होता सातारा बेस्ड, त्यांचा होममेड लोणच्याचा बिझनेस होता. क्लायंट साताऱ्यामधला एक होममेड पिकल ब्रँड. प्रॉब्लेम, इंस्टाग्रामवर भरपूर फॉलोअर्स होते पण ऑर्डर्स येत नव्हत्या. मग हे सॉर्ट करण्यासाठी आम्ही एक स्ट्रॅटेजी केली. काय ती तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे. स्टेप 1, व्हॉट्सॲप बिझनेस ॲप सेटअप केलं. कॅटलॉग ॲड केला. सगळ्या लोणच्यांची माहिती, फोटोज, प्राइजेस सगळं टाकलं. स्टेप 2, इंस्टाग्रामवर अनाऊन्स केलं. व्हॉट्सॲपवर लोणचे असं मेसेज करा आणि आमचा पूर्ण कॅटलॉग मिळवा. स्टेप 3, 500 लोकांनी मेसेज केलं. त्यांना ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ॲड केलं परमिशन सोबत. स्टेप 4, वीकली एक ब्रॉडकास्ट. या आठवड्याचं स्पेशल, नवीन फ्लेवर, सीझनल ऑफर, कस्टमर रिव्ह्यू. स्टेप 5, 3 महिन्यानंतर ऑर्डर्स 3 पट वाढल्या. मंथली रेव्हेन्यू जो आधी 10 ते 15 हजार होता तो डायरेक्ट 52,000 रुपयापर्यंत पोहोचला. यातून शिकायची गोष्ट काय? व्हॉट्सॲप मार्केटिंगसाठी मोठ्या बजेटची गरज नाहीये. व्हॉट्सॲप बिझनेस ॲप हे फ्री आहे. त्याला जे लागतं ती आहे फक्त स्ट्रॅटेजी आणि कन्सिस्टन्सी. आता तुमच्यासाठी काय ॲक्शन प्लॅन? जर तुम्ही बिझनेस ओनर असाल तर लवकर आजच्या आज, जर तुमचं व्हॉट्सॲप बिझनेस प्रॉपर सेटअप केलेलं नसेल तर प्रॉपर ते सेटअप करा. तुमचा कॅटलॉग क्रिएट करा. क्विक रिप्लाईज सेट करा. मेक शुअर इंस्टाग्रामवर देखील तुम्ही पोस्ट करताय की व्हॉट्सॲपवर कनेक्ट करण्यासाठी या QR स्कॅन करा किंवा व्हॉट्सॲपवर इन्क्वायरीसाठी या नंबरवर मेसेज करा. याने तुमच्याकडे कॉन्टॅक्ट्स वाढतील. जर तुम्ही स्टुडंट असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही जर ऑटोमेशन शिकला, व्हॉट्सॲप बिझनेस सेटअप करायला शिकला तर तुम्ही क्लायंटकडून पर मंथ 10,000 to 15,000 फक्त सेटअपचे चार्ज करू शकता. जर तुम्ही फ्रीलान्सर असाल तर तुम्ही हे स्किल चांगल्या प्रकारे सेल आउट करू शकता. आजकाल स्मॉल असो, मीडियम असो किंवा लार्ज बिझनेस असो, सगळ्यांनाच ऑटोमेशनची गरज असते, प्रॉपर सेटअपची गरज असते. फ्रीलान्सर पॅकेजमध्ये तुम्ही कॅटलॉग सेटअप, ब्रॉडकास्ट स्ट्रॅटेजी तसेच मंथली मॅनेजमेंट याचं एक चांगलं पॅकेज बनवून सेल करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो एक व्हॉट्सॲप मार्केटिंग म्हणजे काय आणि इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते इतकं पॉवरफुल का आहे. सेकंड, व्हॉट्सॲप बिझनेस वर्सेस व्हॉट्सॲप API दोन्हीमध्ये नक्की फरक काय आहे आणि तुमच्या बिझनेससाठी कोणतं योग्य आहे. थर्ड, व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टसाठीचे 5 रूल्स. फोर्थ, व्हॉट्सॲप ऑटोमेशन आणि चॅटबॉट कसे काम करतात. फिफ्थ, क्लायंटच्या लोणच्याच्या बिझनेसची रिअल केस स्टडी पाहिली. आणि लास्ट, तुम्ही सगळ्या या गोष्टी, तुम्ही बिझनेस ओनर असो, स्टुडंट असो किंवा फ्रीलान्सर असो, तुम्ही तुमच्यासाठी कसं वापरू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत व्हॉट्सॲप API आणि ऑटोमेशन ॲडव्हान्स लेवलवर.
चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाकी कोर्स रिलेटेड, वर्कशॉप, माझे वेबिनार्स याचे अपडेट्स मिस होऊ नये म्हणून लर्न विथ चेतनाला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा. नमस्कार, मी चेतना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.